अकोला शहरातील खदान पोलीस ठाणे हद्दीत देह व्यापारावर मोठी धाड टाकण्यात आली आहे। या कारवाईत विदेशी महिला आढळून आल्याने प्रकरणाला गंभीर वळण आले असून मानवी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे। अकोला शहरातील गोरक्षण रोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने संयुक्त कारवाई करत उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत एका विदेशी महिलेसह स्थानिक महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले। या प्रकरणात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे टांझानिया देशातील महिला अकोल्यासारख्या शहरात या रॅकेटमध्ये कशी सहभागी झाली हा प्रश्न उपस्थित झाला आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या साखळीचा संशय अधिक बळावला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सोनू नावाच्या संशयित व्यक्तीची या प्रकरणात भूमिका असल्याची चर्चा असून विदेशी महिलांना शहरात आणण्यामागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता आहे। दरम्यान कारवाईनंतर काही प्रभावशाली व्यक्तींची हालचाल वाढल्याने या प्रकरणामागे मोठ्या हस्तक्षेपाचा संशयही व्यक्त होत आहे। पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून पुढील चौकशी आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका अपार्टमेंटचे खालतळमधल्या अपार्टमेंटमध्ये एक महिला व तिच्या साथीदार त्या ठिकाणी कुंटणखाना चालवत असून विदेशी महिलेला तिथे आणून त्यांच्याकडून ही देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली। त्या माहितीवरून आम्ही सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे API विजय चव्हाण, ASTUच्या API कविता भुसे मॅडम या सर्वांची एक टीम तयार करून जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, SDPO आदरणीय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सापळा रचला। 2 पंच आणि पंटर अशा हिशोबाने आम्ही कारवाई करून तिथे छापा कारवाई केली असता एक महिला व तिचा साथीदार या विदेशी महिलेकडून देहव्यापार करत असताना आम्हाला मिळून आला। त्या दोघही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्या पीडित महिलेची आम्ही त्यांच्यापासून सुटका केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे। सदर जी विदेशी जी महिला आहे ती प्राथमिकरित्या माहिती घेतली असेल टांझानिया साऊथ आफ्रिका, ईस्ट साऊथ आफ्रिका या टांझानिया देशातली आहे।